लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। या ठिकाणी जी भजनी मंडळी होती त्यांनी खूप सुरेख असं थोडक्यात भजन संध्या या ठिकाणी सादर केलेली आहे। त्या सर्व भजनी मंडळींचं देखील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे व त्यांच्या पत्नी, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्यासह भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी गोदा मातेची ओटी भरून बम बम भोले, हर हर महादेव, शंखनादाच्या निनादात, फटाक्यांची आतिषबाजीत, हर हर गंगेच्या जयघोषात गंगा गोदावरीची ओटी भरून सामूहिक महाआरती करण्यात आली। युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी गंगा गोदावरीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे। आज पहिल्या सोमवारी विवेक कोल्हे व रेणुका कोल्हे यांनी भगवान शंकराचे व गोदा मातेचे पूजन करून रेणुकाताई यांनी गंगेची ओटी भरली। त्यानंतर महाआरती संपन्न झाली। यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी, बम बम भोले, हर हर महादेव, हर हर गंगेचा जयघोष, आसमंत दुमदुमून टाकणारा शंखनाद यामुळे रंगलेल्या या भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महिलांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महाआरतीला भाविकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला। ही महाआरती सुरू असताना संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गोदावरी नदीतील पाण्यात बोट सोडण्यात आली होती। या बोटीतील माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वत्र लक्ष ठेवून त्या बोटीमधून फटाक्यांची आतिषबाजी देखील केली। यावेळी सर्वांना श्रावणाच्या शुभेच्छा देत आपणा सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो असे म्हणत गोदावरी माता अशीच वाहत राहावी आणि हा परिसर सुजलाम सुफलाम हो अशी प्रार्थना संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी गोदावरी मातेला यावेळी केली आहे।
गुरुजींनी आपल्याला या श्रावणी सोमवारचं महत्व सांगितलेलंच आहे। जवळपास 71 वर्षांनी पहिल्यांदाच सोमवार, श्रावण हा सोमवारांनी सुरुवात होतं आणि समाप्ती देखील सोमवारांनीच होती। जवळपास 5 सोमवार या ठिकाणी आलेले आहे आणि कोपरगाव नगरी कायमच आध्यात्मिक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। साईबाबांपासून जनार्दन स्वामी असतील किंवा त्या ठिकाणी जंगलीदास महाराज असतील किंवा इतरही संत महंत या पावनभूमीमध्ये वास्तव्य राहिलेलं आहे आणि अशा या पावनभूमीमध्ये आपण मागच्या सोमवारपासून मागच्या श्रावणापासून शेवटच्या सोमवारी अशा पद्धतीची महाआरती घेतली होती आणि त्यावेळेस कोपरगावकरांनी मागणी केली होती, आवाहन केलं होतं की पुढच्या वर्षी प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीची महाआरती आपण आयोजित करावी आणि त्याचाच भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठाननी या वर्षी सगळ्या सोमवारी अशा पद्धतीची महाआरती ठेवलेली आहे। अगदी त्या ठिकाणी काशी असेल किंवा इतर ठिकाणी जसं गोदावरी जसं नदी काठी ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आरती होती त्याच पद्धतीने आपल्या या कोपरगावकरांना आरती अनुभवायला भेटणार आहे। मी पुनश्च एकदा कोल्हे परिवाराच्या वतीने, माजी आमदार कोल्हेताईंच्या वतीने, सर्व महिला भगिनी असतील, कोपरगावकर असतील, या सगळ्यांना मी खूप खूप या श्रावणाच्या शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांच्या मनोकामना या निमित्ताने पूर्ण व्हावेत आणि गोदावरी मातेला प्रार्थना करतो की असंच अखंड गोदावरी माता वाहत राहावी आणि आमच्या या परिसरामध्ये सुजलम सुफलम होत राहावी हीच परमेश्वर चरणी, गोदा माता चरणी प्रार्थना। धन्यवाद।